फ्रेंड्स, आय एम मनीषा निशा अकॅडमीमध्ये तुमचं वेलकम। आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहे ते डिस्कस करत होतो। आज आपण पुढील प्रश्न सोडवा, अर्थात पत्रलेखन जे आहे त्यामधले इम्पॉर्टंट जे आहे बघणार आहोत। हे जे पत्र आहे ते तुम्ही करून ठेवा, डेफिनेटली तुम्हाला यातलेच क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला विचारले जाईल। एकूण 10 मार्क्ससाठी हा क्वेश्चन असतो, 3 पैकी 2 तुम्हाला सोडवायचे असतात। ओके, सो बघूया। बोनस भागाचे वाटप केल्याचे कळवणारे पत्र भागधारकास लिहा। त्यानंतर कर्जरोख्याचे वाटप केल्याचे पत्र लिहा। कर्जरोखे धारकास व्याज अधिपत्राद्वारे व्याज दिल्याचे कळवणारे पत्र लिहा। कर्जरोखे धारकांच्या परतफेडीची माहिती कर्जरोखे धारकास देणारे पत्र लिहा। कर्जरोखे धारकास कर्जरोख्याचे समहक्क भागात परिवर्तनात केल्याची माहिती देणारे पत्र लिहा। ठेवीदारास ठेवल्याबद्दल आभाराचे पत्र लिहा किंवा कंपनीच्या ठेवीदारास ठेवल्याबद्दल आभाराचे पत्र लिहा, असे प्रश्न विचारला जाऊ शकतो। ठेवीदारास व्याज अधिपत्राद्वारे व्याज दिल्याविषयीचे पत्र लिहा। ठेवीदारास ठेवीचे नूतनीकरण केल्याबाबतचे पत्र लिहा। ठेवीदारास ठेव परतफेडीबाबत पत्र लिहा। म्हणजे प्रकरण नंबर 6, 7 आणि 8 मध्ये जे आहे एक कुठलंही यातूनच एक पत्र जे आहे ते विचारण्यात येते। ओके, म्हणजे 6 मधून एक विचारलं जाईल, 7 मधून आणि एक 8 मधून, असे तुम्हाला ऑप्शनमध्ये 3, त्याच्यापैकी 2 जे ते तुम्हाला सोडवायचे। बघा, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग पद्धती अर्थात ECAS द्वारे अंतरिम लाभांशाचे वाटप केल्याचे पत्र भागधारकास लिहा। भागधारकास भाग प्रमाणपत्र वाटपाचे पत्र लिहा। लाभांशाचे वाटप लाभांश अधिपत्राद्वारे केल्याचे कळवणारे पत्र भागधारकास लिहा। लाभांशाचा दर कमी असल्याबद्दल तक्रार करणाऱ्या भागधारकाच्या पत्रास उत्तर लिहा। इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे कर्जरोख्यांवरील व्याज दिल्याबाबतचे पत्र कर्जरोखे धारकास लिहा। सो पत्र जे आहे ते एकदम कमी आहे, एकदम 14 पत्रे जे आहे मी तुम्हाला देते आहे, यातलंच करून ठेवा, डेफिनेटली तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये मदत मिळेल। ओके, यानंतर आपण क्वेश्चन नंबर 8 जो आहे तो डिस्कस करणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये। ओके, परत भेटूया एका नवीन टॉपिक सोबत। तोपर्यंत आनंदीने अभ्यास करतात, दुसऱ्यांना मदत करताना बघत राहा निशा अकॅडमी। थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग।